信仰就是将持不忘之心，修行时间很长，能做多长时间就做多长时间。आज संविधान या परिसरामध्ये फालून दाफा यांच्यातर्फे आज इथे छोटा असा एक चांगला असा उपक्रम राबवण्यात आला। इथे भरपूर असं महिला वर्ग आणि पुरुष वर्गांनी इथे आपल्या जीवनामध्ये कसं काय आपलं जीवन जगलं पाहिजे आणि आज एक्सरसाइजचे नवीन नवीन तिथे कलाकृती त्यांना दाखवण्यात आल्या। आपण जाणून घेऊया आपल्याकडे मान्यवर साहेब त्याची काय असं मत जाणून घेऊया। तर तुम्ही परिचय देताना सांगा, आज विशेष काय महत्त्व होतं या फालून दाफाचा कार्यक्रम करण्याचा? फालून दाफा तुमचा परिचय देताना सांगा। माझं नाव सुमेध रामटेके आहे। मी फालून दाफामध्ये 2014पासून जुळलेलो आहे आणि जवळपास मला 11 वर्ष झाले आहे फालून दाफा प्रॅक्टिस करताना। आणि हा जो दिवस आहे 20 जुलै 1992 या दिवशी जे फालून दाफा जेव्हा स्टार्ट करण्यात आला मास्टर ली होंगी यांनी, आणि हे सतत म्हणजे त्या देशामध्ये चायनामध्ये हा प्रॅक्टिस सुरू झाली आणि हळूहळू असं करत ते संख्या वाढत गेली लोकांची प्रॅक्टिशनरची। आणि 20 जुलै 1999ला तिथे म्हणजे या दिवशी लोकांवर म्हणजे अन्याय अत्याचार करण्यात आला, कारण या प्रॅक्टिसची जी लोकं आहेत ते लोकसंख्या वाढत गेली आणि त्यांची जे तिथले जे गव्हर्नमेंट आहे किंवा CCP गव्हर्नमेंट आहे तिथली जी संख्या आहे ती कमी होती। पण त्यांना असं वाटलं की हे जी संख्या आहे प्रॅक्टिशनर्सची ती ही संख्या वाढत असल्यामुळे काहीतरी म्हणजे आपल्याला हानिकारक किंवा काहीतरी असं आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम धोका होऊ शकते, तर त्याच्यामुळे लोकांवर तिथल्या अन्याय अत्याचार करणं सुरू केलं त्याला आपल्याकडे मान्यवर मॅडमसुद्धा आहे, आपण जाणून घेऊ त्यांचं काय मत आहे। तर तुम्ही आपलं परिचय द्यायला सांगा, काय याचा उद्देश होता? नाव परिचय सांगा। माझं नाव विमल क्षीरसागर कांबळे आहे आणि मी नागपूर इथे राहते। आणि 2009पासून मला फालून दाफा हा जो प्राचीन साधना अभ्यास आहे याची माहिती मिळाली। तेव्हापासून आम्ही हा फालून दाफाचा जो साधना अभ्यास आहे तो करतो आणि इतरांना पण सांगतो। फालून दाफाबद्दल हा शब्द जो आहे फालून दाफा हा थोडासा नवीन आहे। तर याच्यामध्ये फा म्हणजे हे जे सृष्टी आहे किंवा विश्व आहे, फा म्हणजे या विश्वाचे नियम किंवा सिद्धांत, आणि लून म्हणजे चक्र। फालून दाफा म्हणजे सिद्धांत चक्राचा महान मार्ग असं। आणि हा जो साधना अभ्यास आहे हा सत्य, करुणा, सहनशीलता या 3 विश्वाच्या तत्वावर आधारित आहे। आणि हा जो साधना अभ्यास आहे याचे संस्थापक मास्टर ली होंगजी यांनी 1992 साली चीनमध्ये सार्वजनिक केला। तर चीनमध्ये सार्वजनिक केल्याच्या नंतर जवळजवळ 2-3 वर्षातच इथे करोडोच्या संख्येने लोक प्रॅक्टिस करायला लागले, कारण हा अभ्यास केल्याच्या नंतर एक मानसिक शांती, शारीरिक आरोग्यामध्ये सुधार आणि नैतिक गुणांमध्ये वाढ अशा चांगल्या गोष्टी व्यक्तीमध्ये येतात आणि व्यक्तीची जी मानसिक सुधारणा होते, शारीरिक सुधारणा होते। तर या कारणाने अतिशय लवकर कमी वेळात लाखो करोडोच्या संख्येने लोक याची प्रॅक्टिस करायला लागले। तर जवळजवळ म्हणजे 10 करोडपेक्षा जास्त लोक याची प्रॅक्टिस करायला लागले एकट्या चीनमध्ये। आणि आज जर बघितलं तर जगभरातल्या 114 देशांमध्ये असंख्य लोक हा जो साधना अभ्यास आहे याचा सराव करतात, नियमित सराव करतात। भारतामध्ये पण जे मोठे मोठे शहर आहेत जसे नागपूर आहे, मुंबई आहे, कलकत्ता आहे किंवा बँगलोर आहे, अशा सर्वच मोठ्या शहरांमध्ये याची प्रॅक्टिस केली जाते। पण हा अतिशय चांगला साधना अभ्यास आहे जो सत्य, करुणा, सहनशीलता या तत्वावर आधारित आहे। आपल्यामध्ये या गुणांची वाढ होते हा साधना अभ्यास केल्याने। पण एवढं सगळं चांगलं असूनसुद्धा ज्या चीनमध्ये आज 20 जुलै आहे, 20 जुलै हा दिवस जगभरात एक श्रद्धांजलीसारखा अर्पण करण्यासारखा दिवस साजरा केला जातो। कारण ज्या चीनमध्ये 1992ला फालून दाफाची सुरुवात झाली
आणि करोडो लोक प्रॅक्टिस करायला लागले. त्या चीनमध्ये तिथे कम्युनिझम असल्यामुळे आणि नास्तिकतावाद असल्यामुळे तिथे कसं की या प्रॅक्टिसवर त्यांना तिथलं जे शासन होतं त्यावेळेसचं त्यांना भीती वाटली की त्यांच्या सत्तेला आव्हान वाटलं. हे फालून दाखवा हा त्यांच्या सत्तेला आव्हान वाटलं. त्याच्यामुळे त्यांनी 1992 20 जुलैला तिथे बॅन करण्यात आलं चीनमध्ये. तर जगभरात हा जो दिवस आहे 20 जुलै हा एक निषेध दिवस म्हणून म्हणजे फालून दाखवावर त्यांच्या साधकांवर एवढा अन्याय अत्याचार होतो आहे. तर एक प्रकारचा लोकांना माहिती व्हावी की बाबा असं एवढी चांगली प्रॅक्टिस असून पण आणि सत्य करुणा सहनशीलतेचं पालन करत असताना पण त्या चीनमध्ये त्या साधकांचे म्हणजे त्या दमन करण्यात येते किंवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात येते. आणि जगभरातल्या बऱ्याच ज्या देश आहेत त्या देशांमधनं माहिती आहे आणि अनेक देशांमध्ये या गोष्टीचा विरोध पण सार्वजनिकरित्या केलेला आहे. तर हा या दिवसाचं महत्त्व आहे. आणि हा साधना अभ्यास म्हणजे जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावा हा आमचा उद्देश आहे. इथे जुळले होते ह्या कार्यक्रमामध्ये आणि त्यांचा जो प्रतिसाद दिसला तो उत्तम प्रकारचा प्रतिसाद दिसला. आपण याच्यावर काय म्हणणं करतो? हा साधना अभ्यास अतिशय साधा आणि सोपा आहे. सत्यकरुणा सहनशीलतेवर आधारित आहे. हा अभ्यास केल्यानंतर फालून दाखवा हा बुद्ध विचारधारेतील 84,000 साधनांपैकी एक साधना मार्ग आहे. आणि हा सत्य करुणा सहनशीलता या तत्वावर आधारित आहे. यामध्ये सिंपल असे 5 गतिक्रियांचा अभ्यास होतो. त्यालाच एक्झरसाईज पण म्हणू शकता आपण साध्या सोप्या भाषेमध्ये. तर त्यामुळे हा अभ्यास कोणीही छोटे वयाचं बंधन नाही याच्यामध्ये. छोट्या वयापासून तर किती वर्ष वयाचे लोक हा अभ्यास करू शकतात. यामध्ये वेळेचं किंवा इतर कुठलेही बंधनं नाही आणि निःशुल्क शिकवलं जातं. जगभरातल्या सर्वच 114 देशांमध्ये जवळजवळ हा निःशुल्क शिकवला जातो. त्याला कुठल्याही प्रकारचे दान रजिस्ट्रेशन किंवा फीस शिकण्यासाठी आकारले जात नाही. तर त्याच्यामुळे आम्हाला संपूर्ण भारतभरात बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्व मोठ्या शहरांमध्ये हा अभ्यास केला जातो आणि लोकांकडून फार प्रतिसाद मिळतो शिकण्यासाठी.